आणि रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील या दोघांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे। या आपल्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष बरोबर आपले आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, महाराष्ट्रातले असंख्य रिपब्लिकन विचारावर आंबेडकरी विचारावर श्रद्धा ठेवणारे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत आणि या राज्यातले बहुजन समाजातले सगळे लोक आहेत। जशी निवडणूक पुढे जाते तसं भारतीय जनता पक्षाच्या लक्षात यायला लागलेलं आहे की यंदाची निवडणूक आपल्या हातातून आता बाहेर गेलेली। मी अनेक ठिकाणी गेलो, संजय राऊतजी देखील अनेक ठिकाणी जाऊन आले, जितेंद्र आव्हाडजी देखील जाऊन आले। आमच्या तिघांचं पक्क मत झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुका यंदा जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनतेने पुढाकार घेऊन आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करायचा विडा उचललेला आहे। गरज आपण घराघरापर्यंत पोहोचण्याची आहे। या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्याकडे आलेली चिन्ह ही जरा नौखी आहे। श्रीराम पाटलांचा तुतारी वाजवणारा माणूस आणि आमच्या करण पाटलांचं मशाल, ही दोन्ही चिन्ह नवीन आहे, पण आता काळ बदललेला आहे। वाऱ्याच्या वेगानं व्हॉट्सअपवर आपल्या उमेदवाराचं चिन्ह काय हे लोकांना कळतं, पण तरी देखील आदिवासी भागात आमच्या गोरगरीब घरातील शेतमजुरांच्या घरातील आमच्या भगिनींना हे दोन्ही चिन्ह पोहोचवण्याचं काम तुम्ही करा। सांगण्यासारखं अनेक आहे, पुढच्या सगळ्या सभांमध्ये मी सांगेन, पण यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले। उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्यामुळे सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सगळे ताकदीने आता कामाला लागलेत आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा बोलवता धनी आहे, त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या ताकदीने सगळेजण बाहेर पडलेले आहेत। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, अनेक उदाहरणं देता येतील। आमचं सरकार दिल्लीला येणार आहे याची खात्री आता आम्हाला वाटायला लागली। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतोय की शेतकऱ्यांच्या शेतमालावर शेतकऱ्यांच्या अवजारावर शेती करण्यासाठी खरेदी करणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतीय जनता पक्षाने 12%, 18%, 24% टॅक्स लावलाय। तो सगळा टॅक्स आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्यावरचा जीएसटी काढून टाकायचं काम तुमच्या चपलेपासून, शर्टापासून, पॅन्टीपासून, टी शर्ट पासून, टोपीपर्यंत, साडीपासून सगळ्याच वस्तूंवर यांनी टॅक्स। गरीबाला सोडायचं नाही हा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे। गरीबाकडून जेवढं काढता येईल तेवढं काढायचं आणि या देशातल्या मुठभर श्रीमंतांच्या खिशात द्यायचं, ही यांची भूमिका आहे। आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कुणाच्या हातात आहे? बीजेपीच्या हातात आहे। दुधाला किंमत किती? 27 रुपये। 27 रुपये एवढ्या कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात। माफ करा, 24 रुपये। तुमच्यावर मी माझा ज्यादा भरोसा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तर 24 रुपये। आमच्या भागात दुधाचा दर 34-35 रुपये। 10 रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी, पण पेट्रोलचा दर आमच्या भागात आणि तुमच्या भागात सारखाच 105 रुपये। गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच 1200 रुपये। डिझेलचा दर सारखा 100 गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देता।
सोयाबीनचा दर कमी, कपाशीचा दर कमी, केळाच्या निर्यातीत तुमचे अडथळे, कांद्याच्या निर्यातीत तुमचे अडथळे, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. आणि म्हणून या देशातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, ती चिरडून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा भाजपने केली. 5 रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी. माझ्या माहितीनं 8-10% जास्त लोकांना दुधाचं अनुदान मिळालं नाही. 5 रुपयाच्या सांगितलं. आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो. भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग्यांचा पक्ष आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत. उल्लेख केला मार खाऊन जनता जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊंना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊंनी जो अन्याय केला, अत्याचार केला, त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आली. या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला आहात. सूर्य आग ओकतोय, घामाघूम झालेला आहात आणि ज्यांनी 250 खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतात. काय होता इकडे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली. नाव घेत नाही. या पान टपरीवाल्याला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार केला, मंत्री केला, नंतर त्याला परत पान टपरीवर बसवायची जबाबदारी आहे. सगळे आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. मगाशी जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले 2 नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष त्या भाडखाऊंनी का फोडले? कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला. आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही 400 जागा जिंकणार, 400 पार. याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे 400 पार काय, यावेळेला भाजपा तडीपार. जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे, इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे. 400 पार, अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसासाठी. महाराष्ट्र टिकला पाहिजे, हा शेतकरी टिकला पाहिजे. मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. हे आपल्याला नरेंद्र मोदी निवडणूक हारतो आहे, लक्षात घ्या. मोदी तो गयो, अब मोदी नहीं आ रहा है.
4 जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येते आहे आणि मग हे जे खोक्यावाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करतात. आम्हाला जेलमध्ये टाकलं. ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असते. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार. या देशामध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट फिरतात. ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी. अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही, तू का आम्हाला गॅरंटी नाही? 4 जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देताय. गेल्या 10 वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा. मगाशी वक्त्याने उल्लेख केला 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते. 2 कोटी. मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये 2 लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत. उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला. गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे सगळीकडे. बेरोजगार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील. या राज्यामध्ये या देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे आणि अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत निवडून द्यायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. या महाराष्ट्रामध्ये बेईमानी आणि गद्दारीला स्थान नाही. मगाशी सूर्याजी पिसाळ खंडूजी खोकांचा उल्लेख आव्हाडांनी केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 40 खंडूजी फुकडे आणि शिवसेनेमध्ये 40 सूर्याजी पिसाळ जे निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल.